जरा कुठे बाहेर जाऊन आलो की दुसऱ्या दिवशी ह्यांना दवाखान्यात न्यावंच लागतं, कारण ह्यांना ते वातावरण सूट झालेलं नसतं. पाण्यात बदल पडलेला असतो आणि हे आजारी पडले की आपल्याला बोलणे ऐकावे लागतात की झालं तिथे जाऊन आले आणि पडले मुलं आजारी. अरे पण ते इथे राहूनही आजारी पडतात, पण त्याची मापे नाही मोजली जात. असो, ते सगळ्यांचीच कहाणी सेमच आहे. आज दिवस कुठून उजाडला होता काय माहिती. दवाखान्यातून येता येता मनोजने त्याच्या मनाने आम्हाला सारसबागमध्ये नेलं होतं आणि तिथे आधी राहायला सँडल्स घेत होतो, पण माहीच्या मापाचे तिथे नव्हतेच, तरी तिची अशी मध्येच उचक चालली होती आणि तिथे एंट्रीलाच खूप सारे लोक ओरडतात की भेळ घ्या म्हणून. आणि नेमकं कोणाकडून घ्यायची हेच कळत नाही. घ्यायची आपली कुठून तरी एकाच ठिकाणहून. इथेच एवढा वेळ घालवला तर आज जायला उशीर होईल आणि ह्या गेटमधून खाण्याच्या वस्तू आतमध्ये घेऊन जायला सक्त मनाई आहे, तरी आमची दहशत बघा. ह्याच गेटमधून आम्ही भेळ घेऊन गेलो आणि कोण आम्हाला बोललं सुद्धा नाही. ती गोष्ट वेगळी आहे की आम्ही बॅगमध्ये लपवून नेली होती आणि खाताना सुद्धा एक घास खाल्ला की इकडे तिकडे बघायचं की कोण आलंय का. आणि आम्ही आमचा कचरा आमची जिम्मेदारी ह्या वाक्यावर अटळ असून ते खाल्लेले कागद व सांडलेली भेळ डस्टबिन मध्ये टाकतो. तिथून बाहेर आल्यावर ह्यांना हे खेळवणं तर मॅन्डेटरीच आहे. राहिलं ते सँडल्स एवढे प्रिय झाले होते की जेवतानाही तिने ते काढूनही दिले. जेवणही तिने सँडल्स घालूनच केलं होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. जय माताजी.